नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर सध्या TCS व IBPS या पॅटर्ननुसार परीक्षा होत आहेत. तर या पॅटर्नचा विचार करता आपण बुद्धिमत्ता, गणित, विश्लेषण सिरीज सुरू केला आहोत. तर चला बघू. प्रश्न आहे 60 आणि 90 यामधील सर्व मूळ संख्यांची बेरीज किती असेल? तर बघा, 60 ते 90 मधल्या मूळ संख्या कोणत्या आहेत? तर 61 अधिक 67, 71, 73, 79, 83 आणि 89. तर या संख्यांची बेरीज किती होते? तर 523 होते. तुम्ही करून बघा. याची बेरीज होते 523, म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे 21/12 भागिले 15/16 वजा 75/12 गुणिले 24/15 चे मूल्य काय आहे? तर बघा, ह्याचं आपण एवढं सोडून घेऊ. 45/12 परत भागिले 15/16. तर आपल्याला इकडे ह्याला गुणाकारात घ्यायचं आहे. तर हे बघा, 45/12 गुणिले गुणाकारातले 16 भागाकारात येणार आणि 15 खाली. आता ह्याला कटून घेऊ. 15 × 15, 15 × 3 45, 12 आणि 3 × 3, 3 × 12, 4 × 4, 4 × 16. तर ह्याच्यामध्ये किती राहिले? फक्त 4. तर ह्याला कटू आपण. 12 × 1 12, 12 2 24, 15 × 15, 15 5 75. या दोन्हींचा गुणाकार किती झाला? 5 × 5 2 10. तर किती? वजा 10. तर आता या दोघांची वजाबाकी करू. तर किती? 10मधून 4 गेले, 6 राहिले. पण इथं मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे? वजा आहे. त्याच्यामुळं वजा 6 येणार. आपलं उत्तर काय आहे? तर वजा 6 हे आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे 1988 मध्ये एका शहराची लोकसंख्या किती होती? 50,000 होती. एका वर्षात 1989 पर्यंत ती 25% वाढली. बघा, तर 50,000चे 25% किती होतात बघू आपण. भागिले 25/100, 1 2 1 2, 25 5 1,600, 1,600 शून्य किती आहेत? 2. म्हणजे 12,500 किती लोकसंख्या वाढली? तर 12,500 वाढ झाली एका वर्षात. म्हणजेच 50,000 अधिक 1250 किती झाले? 62,500. किती 1989 पर्यंत. पुढे काय म्हणलं आहे? पुढच्या वर्षी 1990 त्यात 30% घट झाली. आता आपली कोणची लोकसंख्या आहे वाढ झालेली 1989 मधली? 62,500. 62,500 मधून किती संख्या घट झाली आहे? तर 30% घट झाली आहे. म्हणजे आता 62,500ची 30% किती होते हे बघू आपण. 62,500 30/100, 1 2 1 2, 5 0 0, 5 3 15, 15ला 5 हात झाला 1, 3 2 6 आणि 7, 6 3 18. म्हणजे 18,750 संख्या किती झाली? घट झाली. म्हणजे 62,500 मधून वजा केल्यावर किती राहते? तर 43,750 लोकसंख्या राहते. तर कितीमध्ये राहते ही? 1990 मध्ये. पुढे काय म्हटलं आहे? तर पुढच्या वर्षी 1991 मध्ये 40% वाढ झाली होती. तर 1991च्या अखेर लोकसंख्या किती असेल? तर ह्याच्यामध्ये किती वाढ झाली आहे? तर ही किती? 1990ची लोकसंख्या आहे. तर ह्याच्यामध्ये किती टक्के वाढ झाली आहे? तर 40% वाढ झाली आहे. तर ह्याचे 40% किती होतात? 1 2 1 2, 5 चोक 20, 20ला 0 हातचे आले 2, 7 चोक 28 आणि 2 30, 30ला 0 हातचे आले 3, 4 त्रिकोण 12,
12 आणि 3 15, 15ला 5 हातचा आला 1, 4 चक 16 आणि 17, म्हणजे किती लोकसंख्या वाढ झाली आहे तर 17,500 लोकसंख्या वाढ झाली. पण कितीमध्ये? ह्याच्यामध्ये 17,500 लोकसंख्या वाढ झाली आहे, म्हणजे 1990च्या लोकसंख्येमध्ये. तर ह्या दोघांची बेरीज 0, 5ला 5, 7, 12ला 2 हातचा आला 1, 7 आणि 3 10 आणि 1 11, 11ला 1 हातचा आला 1, 4, 5, 6, म्हणजे 61,250, 61,250 एवढी लोकसंख्या कितीमध्ये आहे तर 1991च्या अखेरीस हे लोकसंख्या आहे, म्हणजे आपले हे उत्तर आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक शोधा. बघा, सर्वात मोठा अपूर्णांक शोधण्यासाठी याला 14 भागिले 16, 18 भागिले 19, 12 भागिले 17, 13 भागिले 15, याला भाग घालावा लागेल. तर 16 1 16, आता 14ला भाग जात नाही तर 0 दिला पॉईंट, इथं किती झाले मग 140, तर 16 8 28, 16 8 28, 128मधून 140 गेले तर 112 राहतात. परत कितीचा भाग जाईल तर 16 7 12, 16 7 12. तर असंच आपण भाग घालत गेलो तर भाग जाणारच आहे, त्याच्यामुळे आपण 2 दशांच्या नंतर 2 संख्येपर्यंतच भाग घालू. तर ह्याचा भाग कितीचा गेला 0.87. तर 19 19 1 19, 0 दिला पॉईंट दिला, इथे किती झाले 180 झाले. तर ह्याला कितीचा भाग जाईल 19 9 71, 19 9 71. तर 180मधून 171 गेले तर किती राहतात 9. तर आता कितीचा भाग जाईल तर आपण 19 चौक 76, 19 चौक 76. परत आता असंच भाग घालत गेलो तर जाणारच आहे, त्याच्यामुळे आपण 2 संख्येपर्यंतच भाग घालू. तर याचा किती भाग गेला 0.94. तर पुढे बघा 17 1 17, ह्याला भाग जात नाही, 0 दिला पॉईंट दिला 120 झाले, 17 7 19. तर उरला एकच, म्हणजे 0चाच भाग जाईल. तर इथं किती झाले 0.70. तर 15 15 1 15, तर इथं 0 दिला पॉईंट दिला, इथं किती झाले 130, 15 8 20, 10 उरले. परत 15 सक्क 90, 15 सक्की 90, परत 10. असंच भाग देत गेल्यावर पुढे भाग जाणारच आहे, त्याच्यामुळे आपण 2 संख्येपर्यंतच भाग दिलो. तर ह्याचा किती भाग दिल्यानंतर किती उत्तर आलं 0.87. ह्याचं 0.94, 0.70, 0.86. तर कोणत्या अपूर्णांकाचा सर्वात जास्त भाग आला आहे तर 18/19, म्हणजे आपला सर्वात मोठा अपूर्णांक कोणता असेल तर 18/19 हे आपला सर्वात मोठा अपूर्णांक असेल. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, रीना 8 किलोमीटर/h वेगाने धावते, तिला 200 मीटर अंतर पार करण्यासाठी किती वेळ लागेल? तर सूत्र आहे वेग बरोबर अंतर भागिले वेळ. वेळ भागिले वेळ बरोबर अंतर भागिले वेग. आपल्याला वेळ विचारला आहे ना, तर सूत्र आहे, तर इथं अंतर किती आहे 200 मीटर आहे आणि वेग किती आहे 8 किलोमीटर/h आहे. तर आपल्याला आता इथं मीटरमध्ये करावं लागेल, मीटर सेकंदमध्ये करावं लागेल आपल्याला वेग. त्याच्यासाठी 5/18 ह्याला भागू. किती 8×5 = 40 भागिले 18, म्हणजे काय झालं इथं आपल्याला वेग किती झाला आता मीटर सेकंदमध्ये झाला, मीटर सेकंदमध्ये. तर आपण आता हे सूत्रामध्ये ठेवू. अंतर किती आहे 200 आणि वेग किती आहे 40/18. तर ह्याला इकडं गुणाकारात घेऊ, 200 गुणिले 18 भागिले 40,
हे 0 0 कटलं. 4 1 4 पंचे 20, 18 पंचे 90. म्हणजे किती वेळ लागेल तर 90 सेकंद. 90 सेकंद हा वेळ लागेल. म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे संजीव सांगतो ही स्त्री माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलाची आई आहे. त्या स्त्रीचे संजीवशी असलेले नाते काय आहे? तर बघा, हे स्त्री संजीव आणि हे वडील. तर काय म्हटलं आहे? ही स्त्री माझ्या वडिलांच्या एकुलती एक मुलाची आई आहे. तर लक्ष द्या, ही स्त्री काय म्हटलं आहे संजीवने, ही स्त्री माझ्या वडिलांच्या एकुलता एक मुलाची आई. म्हणजे एकुलता एक मुलगा आणि वडील माझ्या वडिलांच्या म्हणले त्यानं. म्हणजे एकुलता एक मुलगा कोण असेल तर संजीवच असेल, आहे की नाही? संजीव हा मुलगा. तर काय म्हटलं आहे, एकुलता एक मुलाची आई आहे. म्हणजे ही ह्याची आई आहे. आणि हे दोघं पती पत्नी आहेत. म्हणजे त्या स्त्रीचे संजीवशी असलेले नाते काय आहे तर ही त्याची आई आहे. काय आहे? आई आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे 8 व्यक्ती आहेत. 8 व्यक्ती कोण? DEGHMNY आणि Z हे उत्तरेकडे तोंड करून सरळ रेषेत बसलेले आहेत. अशा प्रकारच्या गणितासाठी आपल्याला दिशा ज्ञान बी असणं गरजेचं आहे. उत्तर दिशा ही पूर्व, पश्चिम आणि खाली आहे दक्षिण दिशा. तर काय म्हटलं आहे, उत्तरेकडे तोंड करून म्हणजे वरती तोंड करून बसलेले आहेत. तर काय, वाय रेषेच्या एका टोकाला बसला आहे. वाय हा रेषेच्या एका टोकाला. वाय आणि झेडमध्ये फक्त 3 व्यक्ती बसतात. ई झेडच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. ई आणि डी मध्ये फक्त 3 व्यक्ती बसतात. जी हा डीच्या डावीकडे एका ठिकाणी बसतो, परंतु रेषेच्या कोणत्याही टोकाला बसत नाही. यम लगेच झेडच्या शेजारी बसलेला नाही. एन एचच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर बसला आहे. तर एचच्या डावीकडे किती लोक बसले आहेत? तर वाय हा काय म्हटलं आहे, वाय रेषेच्या एका टोकाला बसला आहे. तर वाय आपण इथं घेऊ. वाय पुढे म्हटलं आहे, वाय आणि झेडमध्ये फक्त 3 व्यक्ती बसतात. 1 2 3 म्हणजे झेड इथं असेल. पुढे आहे ई झेडच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर झेड इथं म्हणजे त्याची उजवी बाजू इकडं आहे. तर किती क्रमांकावर आहे? दुसऱ्या. पहिला दुसरा म्हणजे इथं कोण आहे? ई आहे. ई आणि डी मध्ये फक्त 3 व्यक्ती बसतात. ई आणि डी मध्ये फक्त 3 व्यक्ती बसतात. हे एकूण 8 व्यक्ती झाल्या. तर ई आणि डी मध्ये 3 व्यक्ती म्हणल्यावर इकडं तर डी येणारच नाही. तर इकडं डी येईल. तर कुठे येईल डी? ई आणि डीच्या मध्ये 3, 1 2 3 व्यक्ती म्हणजे डी कुठे येईल तर इथं डी येईल. पुढे आहे जी हा डीच्या डावीकडे एका ठिकाणी बसतो. कोणाच्या? जी हा डीच्या डावीकडे. डी इकडं आहे म्हणजे डीची डावी बाजू इकडं. तर एका ठिकाणी म्हणजे राहिलं इथं एकच राहिला, तर इथं जी बसेल. परंतु रेषेच्या कोणत्याही टोकाला बसत नाही. बरोबर आहे. ह्या टोकाला पण नाही आणि ह्या टोकाला पण नाही. परत यम लगेच झेडच्या शेजारी बसलेला नाही. झेडच्या शेजारी इथं पण नाही, इथं पण येऊ शकणार नाही. कारण की शेजारी नाही म्हणल्यानंतर यम कुठं येईल तर यम हा इथं येईल. परत एन एचच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर बसला आहे. एन हा एचच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर. एन हा एचच्या उजवीकडे. तर एच जर आपण इथं घेतलो तर एचची उजवी बाजू इकडं येते. तर दुसऱ्या क्रमांकावर म्हणजे इथं पहिला दुसरा. तर कोण आहे तर एन. तर अशा प्रकारे हे सर्व
व्यक्ती बसलेले आहेत. तर काय विचारलं आहे आपल्या, तर याच्या डावीकडे किती लोक बसले आहेत. तर याची इथं आहे, याची डावी बाजू इकडे येते. तर किती जण बसले आहेत, 1 2 3. म्हणजे किती व्यक्ती बसले आहेत, तर 3 व्यक्ती